व्यसनाधीन होत असतात. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांना व्यसन होतं का? नव्हतं. छत्रपती संभाजी महाराजांना व्यसन होतं का? नव्हतं. 1666 मध्ये जेव्हा छत्रपती शहाजीराजे जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आले 1666 मध्ये, तेव्हा ह्या पृथ्वीवरचा असा एकमेव पुत्र होता ज्यानं आपल्या स्वतःच्या बापाचे जोडवे डोक्यावरती घेऊन नाचणारा या जगातला पुत्र होता. त्या पुत्राचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. जगातला असा एकमेव नाचलाय. बरं, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा घोटाळा बाहेर काढला. शाहिस्तेखानाची 3 बोटं छाटली, सुरतची बेसुरत केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आहे का? हे कर्तृत्व आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचं? अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे कर्तृत्व आहे का आपल्या स्वतःच्या आई बापाच्या स्वप्नासाठी, म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापन करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न कधीच नव्हतं. हे स्वप्न होतं राजमाता जिजाऊंचं. म्हणजे आपल्या स्वतःच्या आई बापाच्या स्वप्नासाठी उभ्या आयुष्याचं रणांगण करणारा ह्या देशातला एकमेव पुत्र होता. त्या पुत्राचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. एकमेव पुत्र, असा जगातला एकमेव पुत्र आहे, एकमेव आदर्श पुत्र आहे का जो आपल्या स्वतःच्या आईचा एकही शब्द खाली पडून देत नव्हता. असा एकमेव पुत्र आहे का जो आपल्या आई बापाच्या सांगतोय, आई आणि बापाने पाहिल्याशिवाय मित्र जोडत नव्हता. असा एकमेव, असा छत्रपती शिवाजी महाराज एकमेव पोरगा आहे का येणारा मित्र पहिल्यांदा आईला सांगायचा, हा मित्र मला जमल का? जीवामाळ आला, तानाजी मालुसरे आले, येसाजी कंक आला, कोंडाजी कंक आले, बहिर्जी नाईक आले, ही सगळी लोक, सगळी मुलं येत असताना पहिल्यांदा राजमाता जिजाऊंना शिवाजीराजांनी सांगितलंय, हा मित्र मला चालेल का? तेव्हा त्याची पारख आई करायची. आणि जर येणारा मित्र जर व्यसनाधीन असेल तर पहिला राजमाता जिजाऊ सांगायची, याला हा मित्र तुला चालणार नाही. कोण सांगायचं?